जय जय रामकृष्ण हरी. हव्यासाची काळजी. हव्यासाची काळजी की काळजीचा हव्यास. प्रत्येकाला हवे असलेल्याची आस म्हणजेच हव्यास. काहीतरी हवे म्हणूनच माणूस कष्ट करतो ना. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज मंत्रगीतेचा अभंग क्रमांक 243 मध्ये याचे गुपित सांगतात, ते पाहूया. आजचं पंचांग आषाढ कृष्ण चतुर्थी, संकष्ट चतुर्थी. कॅलेंडरमध्ये मात्र फ्रेंडशिप डे असाही एक उल्लेख आहे. आपण गेली 2 वर्ष मंत्रगीतेशी मैत्री केलेलीच आहे. आदर्श जीवनतत्व तशी रोजची दिनचर्या सांगणारी ही गीता मैत्री मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवणे, तेही तुका म्हणे गीतानंद या ॲपमार्फत, म्हणजेच भूतान परस्परे जडो मैत्र जीवांचे, असेच ना. असं आज आपण आधी अभंग वाचूया. करुणी मानस एकाग्र हव्यास, नेदी बाह्य पैस मना घेव. स्थिर चित्त होय इंद्रिय सक्रिय, बोळंगती पाय सदोदित. चित्त शुद्धर्थाचा योगपै हटाचा, जय आसनाचा तुका म्हणे. यातील सुरुवातच मनाच्या हव्यासापासून केली. वयानुसार किंवा व्यवसायानुसार वेगवेगळ्या अपेक्षा असतातच. युवकांना स्पर्धा परीक्षा, त्यासाठी क्लास, डिग्री, टक्केवारी आणि त्यानंतर नोकरी. नोकरीनंतरही हव्यास थांबतच नाही. IT मध्ये नोकरी लागली, पगार चांगला मिळायला लागला, तरीही ज्ञानाचे प्रसरण इतक्या झपाट्याने होत आहे की या नवीन अपडेटसाठी शनिवार रविवार क्लास जॉईन करावे लागतात. यातही नोकरी टिकवण्याचा आणि प्रमोशनचा हव्यास. हव्यासासाठी मन एकाग्र होते. या अद्ययावत ज्ञानप्राप्तीसाठी भौतिक सुविधा सहजपणे प्राप्त होतात. ऐस पैसा, वेळ आणि साहित्य सुद्धा हव्यासातच मन रमते. पण हे करावे लागणारे कर्म मात्र स्वतःपुरते मर्यादित नसते. त्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. म्हणजे कर्माचे बाह्योपचार झाले. हे सर्व मनापासून स्वीकारले जातात आणि म्हणून अभंगाची ओळ पहा. करुणी मानस एकाग्र हव्यास, नेदी बाह्य पैस मना घेऊ. हे झालं वैयक्तिक स्वतःसाठीचा हव्यास. तसे कुटुंबासाठी जबाबदारी हा हव्यासातून काळजीचाच एक भाग आहे. पहा ना, मुलीचे शिक्षण, नोकरी, लग्न, मुलांनाही नंतर शिक्षणानंतर भौतिक सोयीसुविधा, नोकरी, प्रमोशन इत्यादी या परिवर्तनाच्या लाटेत टिकून राहण्यासाठी स्वतःतच बदल करावा लागतो. दर महिन्याला हॉटेलिंग, करमणूक आणि शॉपिंग सुद्धा. पैसा असो वा नसो, ज्ञानेंद्रियांचे काम चालूच असते. हातातील मोबाईल म्हणजेच गुगल चांगले हॉटेल, चांगला पिक्चर आणि शॉपिंगची जागाही घरात बसूनच दाखवते. यात डोळे आणि कान ही ज्ञानेंद्रिय हातासारख्या कर्मेंद्रियाच्या संपर्कात असतात. याचा साथीदार मोबाईल हा सुद्धा 5-7 वर्षांनी बदलावा लागतो. अद्ययावत मोबाईल, लॅपटॉप, हेडफोन सारखी वेगवेगळी त्याच्या आयुधे, ही खरेदीची लालसा म्हणजे हव्यासच मनात निर्माण होतो. वाढत्या मागण्यांमुळे मनात विचारांचा गोंधळ चालू होतो. आर्थिक परिस्थिती साथ देणारी नसली तरी मुलांना काय सांगू हा प्रश्न आवासून उभा असतो. आत्ताच्या पिढीत मनाची स्थिरता आणि शुद्धता जवळजवळ नाहीच म्हणावी लागेल. ॲडजस्टमेंट नेचर निगेटिव्ह झाल्यामुळे एक धोक्याची रेषा बनली. अभंग सांगतो, स्थिर चित्त होय इंद्रिय सक्रिय, बोळंगती पाय सदोदित. काळजीने पोखरलेल्या शरीरात वेगवेगळ्या व्याधी निर्माण होतात. ताणतणावग्रस्त वातावरण, घरातील स्वच्छ आणि सुंदर हवाही दूषित बनते. एकमेकांशी असलेला संवाद, प्रेम, आपुलकी, संवेदना हे सर्व भौतिक सोयीसुविधातून व्यक्त करण्याची प्रथा नकळत का विना एक त्याचा ट्रेंड तयार झालाय. विरोधाभास निर्माण झाला की आजकालची मुलं आई वडिलांना म्हणतात, बिनधास्त बोलतात. ते म्हणतात, तुम्ही सुखाचा उपभोग घेतला, त्यातून आमचा जन्म झाला. म्हणजे
आमच्यासाठी खर्च करणे हे तुमचं कर्तव्यच आहे. या विचारातून 2 पिढ्यातील अंतर मात्र वाढतच जातं. कुणीतरी कुणासाठी तरी जगतंय ही संकल्पनाच पुलाखालून वाहून गेली. एकत्र बसणं, जेवणं, गप्पा मारणं, हसणं, खिदळणं, अगदी रडणे सुद्धा विसरला तर नाही ना? हव्यास, काळजी, ताणतणाव, टेन्शन हेच जणू सर्वांचे मित्र बनले आणि त्यांनीच शरीरावर ताबा मिळवला का असंही मनात येतं. कारण याच भावनांच्या सातत्याने, दाट भावनांच्यामुळे वेगवेगळ्या व्याधी निर्माण होतात. अशा या 50 वर्षाच्या पुढे गेलेले काही जण व्याधीग्रस्त असतात, पण एकही औषध नाही असे किती जण सांगतात. आता याचे एकदा सर्वेक्षण करून टक्केवारीच काढायला हवी. निरोगी, आनंदी, समाधानी जीवन जगणारे असतील तर खूपच छान, पण यासाठी त्यांना कोणता हठयोग केला हे मात्र आपण समजून घ्यायला हवं. एका आरोग्य अधिकाऱ्याने याचं सर्वेक्षण केलं आणि त्यांनी 11 नियम तयार केले. त्यातला फक्त एक पहिलाच नियम आपण बघूया. त्यांनी सांगितलंय की तुम्ही ताणतणावाच्या सततच्या काळजीचा 1 तास कमी करा आणि तो वेळ हास्य विनोदासाठी घालवा. कारण जास्त काम केल्याने शरीरात बिघाड होत नाही, तर सततच्या तणावाने मात्र शरीरात बिघाड होतोच. कारण शरीरातील नसा काम करेनेशा होतात, पण आनंदाने त्यांना स्फूर्ती मिळते. या रोजच्या आनंदी तासाला आनंद घालवायला, म्हणजे तो तास त्या आनंदात व्यस्त करण्यात किंवा घालवण्यात, यालाच हठयोग म्हणा हवं तर. आजच्या वर्तमान काळातील याची गरज ओळखून हठयोग केला तर चित्त शुद्ध आणि स्थिर होण्यास मदत होते आणि इंद्रिये सक्रिय होतात. यासाठी तुकाराम सांगतात की चित्त शुद्धीचा योगपै हटाचा, आणि त्याआधीही सांगतात की स्थिर चित्त होय इंद्रिय सक्रिय. असं झालं नाही तर नसांचा कार्यघात होऊन शारीरिक आणि मानसिक ताकद कमी होते आणि रक्तदाब, रक्ताभिसरण, रक्ताभिसरणात आलेले अडथळे, हृदयविकार, शुगर आणि असंच बरंच काही त्रास चालू होतो. या सर्वांचे मूळ कुठे असते बरं? तेच जर मुळापासून आपण दुखणंच बाजूला काढलं तर व्याधी होणारच नाहीत ना. त्याचे मूळ येते ते मनातील काळजी, ताणतणावाची तीव्र भावना, आणि यावरच आता हे समजून घेतलं की यावर घाव घालणं हे आलंच ना. मग ते त्याच्यावर घाव घालण्यासाठी एक सगळ्यात उत्तम औषध म्हणजे मनाची शांतता. आरोग्य आणि काळजी ही जुळी भावंडं एकत्र कधीच राहत नाही. यातल्या एकालाच कोणाला तरी आपल्याला ठेवून घ्यायचं आपण ठरवलं तर जे ठेवून घेऊ त्याची सोय बघायलाच हवी. असे वाटेल की आधी आपण काळजीचं काळं सावट दूर करूया आणि त्यासाठी औषध घेऊया. या बाह्योपचाराचा आता औषध कुठनं आणणार? बाजारातनं आणणार. म्हणजे हा झाला बाह्योपचार, आणि बाजारातनं आणलेल्या औषधाचा गुण येतच नाही. मग आता काय करूया बरं, असा प्रश्न निर्माण होतो. आणि मग आयुर्वेदाचं घेऊया का चुंबक चिकित्सा करूया, की ॲक्युप्रेशरचा उपाय का ॲक्युपंक्चर करून शिरा नीट करूया, की होमिओपॅथीची साथ घेऊया? ह्यासाठी सगळी धावाधाव केली जाते. कशाचा बरं गुण येईल ते पाहिलं जातं. त्याचबरोबर गंडे, दोरे, ताईत, उतारे, भस्म, अंगारा याचीही जोड घेतली जाते. या सर्वांनंतर मात्र पृथ्वी मोलाचं मन शुद्ध करण्यासाठी एकच उपाय, ते सुद्धा काळजीची जळमट आधी काढायला पाहिजेच. आणि मग पृथ्वीचं मोल असणारं मन शुद्ध करण्यासाठी गीतार्थाचे आसनावर हठयोग केला तर जय होतोच, म्हणजे मनोकामना पूर्ण होतेच. म्हणजे आता काय, आता मी एवढं ठासून का सांगते तर त्यासाठी तुकारामांची अभंगातली ओळ पहा. चित्त शुद्धर्थाचा योगपै हटाचा, जयो आसनाचा तुका म्हणे. जयो आसनाचा तुका म्हणे. द्वापार युगातील गीतेचे कलियुगातील सर्वांसाठी उपयुक्त
असे हे रहस्य सर्व संतांना माहीत होतेच. या संत साहित्यातून मग ती ज्ञानेश्वरी असो, गाथा असो, दासबोध असो किंवा मंत्रगीता असो, या ग्रंथांच्या अभ्यासाचे आसन ग्रहण केले की गीता आनंद आणि सुखाला गवसणी घालून साधकाला ते बहाल करते. संत साहित्याचे वाचन ही चिंतामुक्तीची पहिली पायरी समजूया. अर्थ समजून घेणं ही त्याची दुसरी पायरी आहे आणि त्याच अर्थात रममाण होणे, कर्म करणे ही त्याची तिसरी पायरी. अशा या 3 पायऱ्या चढणाऱ्या साधकांना मिळालेल्या गुणांची देणगी म्हणजे ज्यांना उपजत मिळालेले गुण ही ते देणगी समजतात आणि अर्थातच कर्म करतच राहतात. हव्यासाची काळजी आणि काळजीचा हव्यास त्यांच्याजवळ राहतच नाही आणि शारीरिक, आर्थिक आणि मानसिक व्याधीतून सहज मुक्त होतात, कोणताही खर्च आणि वेळ न घालवता. अर्थात ही आराधना करण्यासाठी मानसिक बळ हवे, तरच जयो आसनाचा तुका म्हणे हे आपल्याला साधता येतं आणि असे घडतंही. यासाठी कृष्णार्पणमस्तु. जय जय रामकृष्ण.